हाय नमस्ते, आशूस कुकिंगमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक साऊथ इंडियन स्टाईल दाल पालकुरा पप्पू म्हणजेच पालक दाल। त्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतले। त्यातच आपल्याला स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली पालक टाकायची आहे। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि थोडेसे जिरे टाकून घेऊयात। त्यानंतर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 चिरून घेतलेली हिरवी मिरची, तसेच थोडीशी चिंच धुवून घ्यायची आहे। आता यात थोडंसं पाणी टाकून आपण झाकण लावून घेऊयात। आता मीडियम गॅसवरती आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गॅस थंड झाल्यावर आपण उघडून बघूयात। तुम्ही बघू शकता आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता याला आपल्याला चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तसे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात। थोडंसं पाणी टाकूयात। अशा पद्धतीने आपल्याला हवी आहे। आता यासाठी आपण एक तडका तयार करणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तूप घेऊयात। थोडंसं तेल टाकायचं आहे। हे गरम झाल्यावर 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत। तसेच थोडीशी हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊयात। तसेच 7-8 पानं कढीपत्त्याची टाकूयात। ही फोडणी व्यवस्थित तडतडली की आपल्याला ती डाळीमध्ये टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार आता आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपली डाळ तयार आहे। आता मी हे गरम गरम भातासोबत त्याच्यावरती 1 चमचा तूप, थोडंसं कैरीचं लोणचं आणि आपण तयार केलेली गरम गरम पालकची दाल सर्व करून घेत आहे। हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप खूप आवडेल। गरम गरम भातासोबत पालक दाल एन्जॉय। కమ్మని పప్పు కాచిందెయ్యి వేడి వేడి అన్నం మీద కమ్మని పప్పు కాచిందెయ్యి।